हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या हॉलचा मेकओव्हर केलेला आहे. इकडे मी सोफ्याचा कवर काढला आहे पहिला आणि आता हा दुसरा टाकलेला आहे. तर हा सोफा कवर कसा वाटतो आहे मला सांगा कमेंट करून. बहुत सारा बारिश आ गया. इहूच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते. इहू इकडे बाहेर खेळते आणि पाऊस आलेला आहे. मज्जा येते इहू, खूप मज्जा येते. आजारी पडणार, सर्दी होणार. तिला ना पावसामध्ये भिजायची खूप मज्जा येते, आवडतं तिला आणि एन्जॉय करते. आणि मी हे पण तिला करून देते. आता लहानपणीच मज्जा असते करायची. बघा ना, नाहीतर मोठेपणी आपण जास्त भिजत पण नाही. पाऊस आला का चला 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 आतमध्ये असं करतो आणि आपण भिजत नाही आहे पावसामध्ये. आणि लहानपणीच जी काही मजा असते ती लहानपणीच असते की बघा किती छान उड्या मारते. मला त्यामुळेच मी तिला जास्त कंट्रोल करत नाही की नको जाऊ पावसामध्ये, आजारी पडतील. थोड्या वेळ तिला खेळून देते. तिचं एकदा खेळून झालं का तीच स्वतःहून घरामध्ये येते. नको ना आई आता मी येते, बास आता माझं झालं, असं तिचं चालू असतं. चला खूप छान एन्जॉय करते ती. तिचं बालपण. माझ्या वहीची हालत बेकार झालेली आहे. एक पेज परत फाडावं लागते. इकडे आहे पाऊस चालू आणि इथे म्हणते होडी. हां, होडीच बनवण्यासाठी पेज घेतले बाळा. काय करणार आता, पाऊस चालू आहे तर मॅडमची फरमाईश पूर्ण करून देते, होडी बनवून देते. अजून बनवायची. हाय बाबा, काय फरमाईश तुमची. बहुत छान झालं. अरे वा, होडी चालली तुझी. घे तिला घे. अजून बनव, इकडे सोड. हे असं असतं आमचे. व्हिडिओ चालू केला ना तर आम्ही असं लुडबुड करावंच लागतं, त्याशिवाय व्हिडिओ चालतच नाही. पाहिलं ना तुम्ही आता पावसामध्ये पण किती खेळत होती आहे. मग तसं रोज तिचं काही ना काही चालू राहतं. तर मला सुद्धा खूप मजा आली तिच्याबरोबर खेळायला. खरं पाण्यामध्ये तर नाही गेले पण होडी बनवून द्यायचं तिला. मग माझं ते लहानपणीचं मला आठवायला लागलं की आम्ही सुद्धा होड्या बनवायचो, पाण्यात सोडायचो, मज्जा यायची त्यावेळेस. तुम्ही सुद्धा केलंच असेल ना. हा होड्या बनवून छोट्या मोठ्या होड्या बनवायच्या आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं. खूप जणांनी हा अनुभव घेतलेलाच आहे. आपण किती पण मोठे झालो ना पण आपल्या आयुष्यात लहान मुलं असते त्यांच्यामुळे का होईना आपण पुन्हा एकदा लहान होतो. ते म्हणतात ना, लहानपणी दे का देवा. तर इहूच इकडे खेळणं चालू आहे. आणि आता मी संध्याकाळसाठी काय बनवायचं तर हलका फुलकाच काहीतरी जेवण बनायचं असं चाललंय. तर मी काय केलं की थोडे पोहे भिजवले आणि इकडे बटाटे सुद्धा उकडून ठेवलेले आहेत. लवकर स्वयंपाक करायचा आणि लवकर जेवण करतो आम्ही. शक्यतो आमचा 7:30-8 वाजेपर्यंत जेवण होतंच. तर आलू पोहा कटलेट बनवायचा प्रकार आहे. तर हा पदार्थ बनवायचा आहे. हा, हे माझ्यासाठी हे इहूनी बनवलंय. लॉलीपॉप तर पकड. तर आता ते बनवते, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतली आहे मिरची, लसूण, मीठ आणि थोडीशी साखर. आता हे बारीक वाटून घेऊ. हाताने बटाटे मॅश करून घेतले, त्यामध्ये पोहे ॲड करणार आहे. एकजीव होईपर्यंत आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे. एकजीव करून झालेला आहे. तर बारीक कटिंग केलेला कांदा यामध्ये ॲड करते.
त्यानंतर हिरवं वाटण ॲड करायचं आहे आणि मी भांडं पुसून घेतलेलं नाही आहे, तर काही पोहे ठेवलेले ते तुम्हाला लास्टमध्ये समजेलच पोहे का ठेवले होते. आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत मसाले. तर थोडं गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे आणि धना पावडर, जिरा पावडर ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तुमच्या चवीनुसार कमी जास्त मसाले ॲड करा, कारण की मी अंदाजेच टाकलेले आहेत. आणि इथे मी थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि हिंगसुद्धा ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता थोडं हिंगाने चांगली चव येते, रुचकर बनतो ते पदार्थ त्यामुळे. आणि कसुरी मेथी आहे ती सुद्धा मी इथे ॲड करत आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीर ॲड करा. आत्ता सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे. हे सर्व मिश्रण आहे ते मॅशरनी बारीक करून घेते, कारण की बटाटा पोहे एकत्र एकजीव झाले पाहिजे. आणि हिरवं वाटण मला तिखटाची खूप ॲलर्जी आहे म्हटलं तरी चालेल. थोडंसं जरी हाताला तिखट लागलं तर माझे हात जळजळ करतात. आणि इथे तुम्हाला सांगितलं होतं मी भांडं असंच ठेवलेलं होतं, तर काही पोहे राहिलेले ते भांड्यामध्ये टाकून छान हिरवी मिरची पुसून घेतली आणि ते आता सगळं एकजीव करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपला एक इन्ग्रेडियंट आहे सिक्रेट, ते म्हणजे चाट मसाला ॲड केलेला आहे. यामध्ये रवा ॲड केलेला आहे. मी व्हिडिओ पॉज केला त्यावेळेस ॲड केला आणि ते शूटच झालं नाही आहे. तर रवा यासाठी ॲड करायचा आहे, चांगलं बाइंडिंग येण्यासाठी. आणि आता एक जीव असा करून गोळा तयार करायचा आहे. आणि मी ते चेक करत होते की कटलेट बनतात की नाही. कटलेट रेडी झालेले आहेत आणि हे असे राऊंड शेपमध्ये बनवलेले आहेत, ओव्हल शेप. हां, इहू पण दाखवते. इहूने सुद्धा बनवलेला एक छोटासा. चला, शालो फ्राय करायचे आहे, जास्त डीप करणार नाही आहे, तेल थोडंसं वापरायचं आहे. हां, आत्ताही गेलं लपला. लोक आला, बाहेर आला. दिसतंय लाल थोडं. चंद्रग्रहण पाहिल्यावरती आलेलं आहे. आत्ता 10 वाजलेलं आहे आणि चंद्रग्रहणाचा टायमिंग 11 वाजता आहे, पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे. चंद्र ढगांच्या पाठीमागे लपतोय, त्यामुळे तुम्ही आता बघितलंच क्लिपमध्ये. इथेवरती चंद्र. ढगाळलेलं वातावरण असल्यामुळे आजचं काही चंद्रग्रहण दिसलं नाही आहे. 11:15 वाजलेत बरोबर, हे बघा. पण आज काही दिसलं नाही आहे. आणि आज हे शेवटचं खग्रास चंद्रग्रहण होतं, त्यामुळे माझी उत्सुकता जास्तच होती की चला आता बघूया टेरेसवर जाऊन. पण तुम्ही मगाशी पाहिलंच चंद्रग्रहण काही दिसतच नव्हतं. म्हणजे स्पर्श चालू असताना तेवढं आपण कॅप्चर केलेलं, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे तर तो मोमेंट काही बघता आला नाही मला. आणि लालबागचा राजा त्याचं विसर्जन बरोबर 33 तासांनी झालं. आणि चंद्रग्रहणामुळे पाण्याची भरती होत होती त्यामुळे विसर्जनाला खरंच लेट झालं आणि विसर्जन छान पद्धतीने पार पडलेलं आहे. त्यासोबतच मी सुद्धा खूप एन्जॉय केलं आहे. दुपारी तुम्ही पाहिलंच आम्ही कसे बोट सोडले पावसामध्ये, त्यामुळे आणखीनच मजा आली. आजचा दिवस खूपच छान होता आणि मेमोरेबलसुद्धा होता, त्यामुळे खूप छान वाटते. चला, आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्युटी आपलीच्या व्हिडिओमध्ये स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.